3.5 शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं. कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचं वास्तव्यस्थान. इथे असणारे हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या हेमाडपंथी वास्तुशास्त्रानुसार निर्माण असलेल्या मंदिरात देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिरासहित 12 ज्योतिर्लिंगही आहेत. आजही कोल्हापूरकर या मंदिराचा अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात. मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मूर्ती आढळून येतात. एकेकाळी इथे पद्मावती नावाची राणी राज्य करत होती असं सांगतात. या भागात राणी पद्मावती निर्भयपणे राज्य करत असल्यानं तिला सिंहासारखी शूर मानलं जात होतं. मंदिरात सध्या असणाऱ्या देवीच्या मूर्तींमध्ये पद्मावतीचं चित्र अगदी रेखीवपणे कोरलं आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचं मंदिर हे साधारणपणे 6व्या शतकातलं असून त्यानंतर अगदी 12व्या शतकापर्यंत विविध राजवटी म्हणजे चालुक्य, शिलाहार, यादव अशा अनेक राजवटींच्या काळामध्ये या मंदिराची उभारणी. या मंदिराची प्रधान देवता असणारी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई म्हणजे दुर्गा सप्तशतीत वर्णन केलेली सर्वस्याद्य शक्ती, माळुंग, गदा, ढाल, पाणी पात्र, सयनी, लिंग आणि नाग अशा चिन्हांचं मंदिर ही जगदंबा सिंहवाहिनी स्वरूपामध्ये म्हणजे या पायाशी असलेल्या सिंहासह या मंदिरामध्ये विराजमान आहे. देवीच्या उजव्या बाजूला महाकाली तर डाव्या बाजूला महासरस्वती. त्यामुळे या मंदिराला त्रिकुट प्रासाद असं म्हणलं जातं. मंदिरावरची शिखरं ही साधारणपणे 17व्या शतकामध्ये करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या कारकिर्दीत बांधली गेल्याचं सांगितलं जातं. आदिशक्तीच्या त्रिनेत्रा शक्तीपीठ अशा या शक्तीपीठाचा महिमा अनेक पुराण ग्रंथांमध्ये वर्णन केलेला असून करवीर महात्म्य या क्षेत्राचं मुख्य क्षेत्र पुराण. महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं इथलं व्यवस्थापन पाहिलं जातं. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची उभारणी 6व्या शतकात झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे इथं वास्तुशिल्पात कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येत नाही. मात्र भाविकांच्या सोयी सुविधांसाठी योग्य ते बदल केले जातात. अगदी पहाटेपासून पारंपरिक पद्धतीनं मंदिरातील पूजा अर्चा सुरू असतात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती याच्या अंतर्गत आई अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर आपण व्यवस्थापनाखाली घेतलं आहे. याच्यामध्ये मंदिर हे 6व्या शतकातलं असल्यामुळं आपण इतर सुधारणा करू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त भक्तांच्या सोयीसाठी आणि दर्शनासाठी सोयीस्कर होईल या पद्धतीत आपण त्यात बदल करत असतो. आपल्या पुरातन वस्तूमधील गरुड मंडपाचं काम सध्या सुरू आहे आणि लवकरच ते काम पूर्ण करून आपण पूर्ण देवीच्या सेवेत करणार आहोत. त्याचबरोबर दर्शन रांगेच्या व्यवस्थेचं काम पण आपण सुरळीत करण्याच्या दृष्टीनं लवकर प्रयत्न करत आहोत. नवरात्राच्या पूर्वी आपलं हे काम पूर्ण होईल. महाराष्ट्रातून आणि पूर्ण देशभरातून लाखो भक्त दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आपण त्याच्या व्यवस्थेसाठी पूर्ण प्रयत्नशील असतो. मंदिराच्या पारंपरिक पद्धतीनं पहाटे 4:45 पासून सर्व धार्मिक विधी सुरू होतात आणि व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या विधीबरोबर त्याबरोबर भक्तांच्या दर्शनाच्या सोयीसाठी सर्व दैनंदिन कामकाज पाहिलं जातं. आदिमाया आदिशक्ती असणारी कोल्हापूरची देवी अंबाबाई म्हणजे अनेकांचं आराध्य दैवत. तिच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक कोल्हापूरला गर्दी करत असतात. महालक्ष्मी अंबादेवी नमस्कार. आम्ही मूळचे कोल्हापूरचे रहिवासी आहोत. आम्ही मूळचे कोल्हापूरचे रहिवासी आहोत. आम्ही नित्यनेमाने इथे दर्शनाला येत असतो. श्रावणात आणि नवरात्रीत इथे खूप मोठा उत्सव असतो. इथे आल्याशिवाय आम्हाला आत्मिक शांती आम्हाला लाभत नाही. देवीच्या दर्शनाने खूप आम्हाला बरं वाटतं. कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचं वास्तव्यस्थान. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक मंदिर मानलं जातं. हेमाडपंथी वास्तुशास्त्रानुसार निर्माण असलेल्या या मंदिरात देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव, काशी विश्वेश्वराच्या मंदिरासहित 12 ज्योतिर्लिंगही आहेत. त्यामुळं हे मूळ आदिमाया सर्वसाध्या त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवती महालक्ष्मीचं मंदिर असं मानलं जातं. मात्र आजही कोल्हापूरकर अंबाबाईचं मंदिर अशाच नावाचा उल्लेख करतात. आई उदे ग अंबा उदे असं जागर केला तर आई अंबामाता भक्तांच्या मदतीला धावते. त्यामुळंच संबंध भारतातून या देवीचे भक्त विखुरलेले आहेत. दररोज लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. आपणही नक्की या मंदिराला भेट द्यायला आलंच पाहिजे अशी इथली वस्तुस्थिती आहे. श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी समीर मुजावर, कोल्हापूर.